नमस्कार मित्रांनो, आर.के. ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत दौलताबाद देवगिरी किल्लाच्या पाठीमागे जे रासाई माता मंदिर आहे ते आज आपण बघणार आहोत. आणि खूप लोकांना जे रासाई माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग माहिती नाही आहे तो आज आपण बघणार आहोत. तो रासाई माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग पहिले बघून घेऊ आणि मग तुम्हाला रासाई मातेचे दर्शन वगैरे करून देऊ. मित्रांनो, हे दौलताबाद किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे हा वाला. आणि आपल्याला रासाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ह्या प्रवेशद्वारामधून आपल्याला जावं लागतं. या प्रवेशद्वारामधून आपल्याला सरळ जावं लागतं. चला जाऊया. हा जो गेट आहे मोठावाला त्यामधनं आपल्याला यायचं आहे. आणि आपण थोडंसं असं चालत गेलो ना तर आपल्याला मंदिरांचा झेंडा दिसेल. इकडं न जाताना आपल्याला राईट साईडला जायचं आहे. मार्ग बघितला आहे येण्याचा वगैरे आणि तुम्हाला समजलं असेल तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया. तर मंदिराच्या बाहेर जो ही दीपमाळ दिसते ही खूप लांबूनच दिसते व हे अट्रॅक्शन आहे समजा. आणि हा झेंडा जो आहे तो पण खूप लांबून दिसतो. आणि बघू शकतो केवढं आहे जाण्याचा मार्ग वगैरे. मित्रांनो, एक गुफा टाईपमध्ये आहे. आपल्याला पूर्ण खाली जायचं आहे. खाली जाऊन तिथं राऊंड केलेला आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, हे बघू शकता एकच माणूस यामध्ये जाऊ शकतो. गुफा दाखव एक मिनिट. बघू शकता तुम्ही गुफा टाईपमध्ये सीड्या बनवलेला आहे. मी जाऊन दाखवतो तुम्हाला. बघितलं ना, दिसत असेल तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. असं सीडी आहे खाली आणि खूपच लंबी आहे सीडी. आणि इथून आले की तिथं मारा लागतो. ये सचिन, एकदम स्लो आहे आणि स्टॉप कर. हा टर्न आहे. इथं असं खाली बघून जावं लागतं असं. तर बघू शकता आपण असं जो हे मंदिर आहे ते यादवकालीन मंदिर आहे. ज्यांनी देवगिरी किल्ला बांधलेला होता त्यांच्या काळातलं हे मंदिर आहे, रासाई माता मंदिर. केलं का? तर मित्रांनो, हे आपल्या पाठीमागे जे आहे हे रासाई माता मंदिर आहे. आणि या साईडलाही बघू शकता तुम्ही, या साईडलाही पाणी आहे आणि दोन्ही साईडला पाणी आहे. त्या दोन्ही साईडला पाणी आहे. आणि देवगिरी किल्ल्यावर जाण्याचं तर सवालच येत नाही वरती जाण्याचा. आता आपण आलो रासाई मंदिर बघण्यासाठी. चला रासाई मंदिरकडे जाऊ. हे असं मंदिर आहे, बघू शकता. हे आपले पुजारी आहेत तिथले. नमस्कार. आपलं नाव काय म्हणले? आमचं नाव निलेश कृष्णराव आंगळे गुरव. निलेश दादा पुजारी आहेत. निलेश बोलावलं होतं त्यांना. त्यांचं नाव खूप म्हणजे पुजारी आहे पण नाव असल्यामुळे आपण निलेश बोललो. तिच्याबद्दल तुम्ही काही माहिती सांगू शकता का देवीबद्दल? देवीचं नाव रासाई देवी आहे. रासाई देवी यादवकालीन हे अच्छा देवीचं ठिकाण आहे. ती जागृत ठिकाण आहे. अच्छा. या नवरात्रात भरपूर असे घटस्थापना होते. इथे घटस्थापना होते का? आणि चैत्र पौर्णिमेला यात्रा उत्सव असतो देवीचा. यात्रा केव्हा असते? चैत्र पौर्णिमा बाहेर भरते का यात्रा?
आणि याचा उगम केव्हा झाला देवीचा? मित्रांनो, आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरचा जो वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता. आणि हा किल्ल्याची बॅक साईड. समोर गेले हे रासाई माता मंदिर दिसते तुम्हाला आणि हे खाली पूर्ण पाणी आहे. हे वरती बघा किती ऊस. हा देवगिरी किल्ल्याचा बॅक साईड आहे पूर्ण. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे रासाई माता मंदिर आहे आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही बघितलं खूप मस्त वातावरण आहे, निसर्ग वातावरण आहे, खूप शांती आहे इथे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.